नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातून एक महत्त्वाची बातमी। रवींद्र धंगेकर यांचा पुण्यातल्या सहकार नगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू आहे। भाजपकडून पैशांचं वाटप होत असल्याचा धंगेकरांचा आरोप आहे। तर धंगेकरांनी पुरावे दाखवावे, त्यांची नौटंकी सुरू आहे अशी टीका माधुरी मिसाळ भाजप आमदार आहेत त्यांनी केलेली आहे। या ठिकाणी पोलिसांनी असं आश्वासन दिले एक सेकंड आता पोलिसांनी ज्यांची नावं घेतलीत त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिले। आज लोकशाही पद्धतीने ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची लोक या ठिकाणी पुणे शहरामध्ये पैसे वाटतात आणि सर्वात पोलीस खात्याला माहिती नाही का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये 400 पट संपत्ती वाढवली आणि तोच पैसा आज निवडणुकीमध्ये काढलेला आहे। याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं। पोलिसांनी आश्वासन दिले की आमचं सर्व पथक ही पुणे शहरामध्ये कार्यरत होतात। तुम्हाला जर कार्यकर्ते असता नाही दिसली तर तुम्ही परत आमच्या इथे येऊन बसा, आमची काही म्हणणं नाही। मी कधीच पोलीस खाते आणि भाजपवर समाधानी नाही, पण आता आजूबाजूचे कार्यकर्ते त्यांचं लय प्रेशर असतो म्हणून मी तात्पुरता पोलिसांच्या माहिती असताना सुद्धा इतका प्रचंड प्रमाणामध्ये पैसा दिवसा ढवळ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचं काम करणाऱ्यांचा निषेध म्हणून मी बसलो होतो आणि म्हणून आता पोलिसांनी आश्वासन दिले। शेवटी आश्वासन ऐकावंच लागतं आणि मग त्यांनी मला दिलं की पुणे शहरामध्ये आम्ही सगळी लोक कार्यरत करतो आणि नाही झाली तर परत तुम्ही येऊन बसा। आंदोलन स्थगिती नाही झालं, थांबलं नाही। जर त्यांना मला परत पैसे वाटताना दिसले तर मी कमिशनर ऑफिस पुढे जाऊन बसणार। पोलिसांनी म्हटले संबंधितांवर कारवाई करतो आणि आमची पथक ही पुणे शहरामध्ये कार्यरत करतो आणि मग याच्या पुढे तुम्हाला कोण पैसे वाटताना दिसलं तर आमच्याकडे तक्रार करा, आम्ही डायरेक्ट ऍक्शन घेऊ। आता छान आपलं मोबाईलवर त्याची सगळ्या क्लिपा त्यांना दिलेल्या आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर मोबाईलच्या क्लिपा घ्या। भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक आमदार पालकमंत्री सर्वात पैसे पुण्यात वाटतात। आता नितीन कदम नावं देतात पण क्लिपा बी दिल्यात आणि पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पैसे वाटताना मला फोन येतात। त्या 500च्या नोटा त्यांच्या आता दिले। अरे चोर पक्ष ते, चोरांचे पैसे ते चोरच बोलणार आहेत। आयुक्तांनी स्पष्ट सांगितले तुम्ही पुरावे देऊ शकला नाही म्हणून गुन्हा दाखल होतो। अहो आयुक्त आणि हे गृह खात्याच्या वाकलेले आहेत सगळे आणि त्यामुळे ते काही उत्तर देऊ शकतात, पण मी जनतेच्या न्यायात दाद मागणारा कार्यकर्ता आहे। भाजपचे लोक तुमच्या विरोधात तक्रार देत होते, तुम्ही नाटक करता म्हणजे चोराच्या उलट्या बंबा क्लिपा अजिबात नाही। पैशाची पाकिटे तुम्ही आणलेली आहेत, ती पाकिटे सुद्धा तुम्ही बनवलेली आहेत असं ते म्हणतायत। आता क्लिपा तुम्हाला देतो ना, घ्या कोणाला पाहिजे ते क्लिपा देतो ना। सगळ्याच भागात सर्वात पुणे शहरात पैसे वाटतात। हुकुमशाही पोलिसांच्या मदतीला घेऊन हे पैसे वाटतात। रवींद्र धंगेकर यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। तुर्तास आंदोलन आपलं थांबलेलं नाहीये, मात्र आपल्याला पोलीस प्रशासनानं आश्वासन दिलेलं आहे कोणतेही पैसे वाटप होणार नाहीत। प्रत्येक ठिकाणी आता पोलीस माहिती घेतील असं देखील त्यांनी म्हटलंय। पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतं। रवींद्र धंगेकर यांनी आपली तक्रार दिल्यानंतर आता ते निघालेले पाहायला मिळतात। भाजपाकडून पुण्यामध्ये
पैसे वाटप केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांचा आहे आणि त्यासाठीच त्यांच्याकडून पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं जात होतं. पोलिसांनी आता संबंधित प्रकरण ऐकून घेतल्यानंतर धंगेकर निघालेले आहेत.